सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांच्या घरी आज पोळीचा बेत असेल तर पोळी खाणाऱ्यांनी त्या पोळीला नावं ठेवू नका. याला काही शास्त्र वगैरे नाही, पण जो करतो, जी व्यक्ती करते त्याला खूप मेहनत लागते आणि ती मेहनत सकाळपासून चालू असते. जिला येत नाही त्याचा तर विषय सोडा, ती डिप्रेशनमध्ये जाईल अक्षरशः. तर फक्त पोळी बनवायलासुद्धा किती वेळ लागतो. काहीजणं डाळ पहिली भिजत घालतात, मग ती शिजायला ठेवतात. शिजायला घातल्यानंतर ती निथळावी लागते, पूर्ण कोरडी करावी लागते. नंतर त्यात गूळ टाकावा लागतो. गूळ टाकून झालं की परत ती कोरडीच व्हायला पाहिजे. जास्त गूळ पडला की ती पातळ होणार. मग ते पुरण पातळ झालं की मग पोळ्या चुकतात. मग त्यामुळे खूप मुलींना, सुनांना त्रास होतो की आपल्या घरचे काय बोलतील. पण त्याला मेहनत आहे. खाणाऱ्यांनी प्लीज पोळी खाताना नावं ठेवू नका. आमटी करायलासुद्धा कटाची आमटी म्हणतात पुण्यातले, तर ती कटाची आमटी करायलासुद्धा वाटण करावं लागतं. भजी करायलासुद्धा कांदे, मिरची, कोथिंबीर हे सगळं चिरावं लागतं. असं पोळीचा स्वयंपाक होत नाही. आणि पुरणातसुद्धा सुंठ, इलायची, जायफळ थोडं आणि बडीशेप काहीजणं टाकतात, ते सुद्धा वाटून टाकावं लागतं. खाताना एकदम मस्त लागायला पाहिजे तुम्हाला. तर पोळी कशीही असो, छान म्हणा, कारण तिने मेहनत केलेली आहे. त्या मेहनतीला रिस्पेक्ट करा. नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पोळी खाणाऱ्यांना.